नृसिंहवाडी मुख्य मार्गावर दोन कारची समोरासमोर भीषण धडक, शेडशाळच्या सरपंचासह तिघे जखमी. हनुमान मंदिराजवळ दुपारी घडली घटना, दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान, वाहतूक काही काळ विस्कळीत. नृसिंहवाडी मुख्य मार्गावरील हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात शेडशाळ गावचे सरपंच आणि दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांच्यासह तिघे जण जखमी झाले. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या भीषण अपघातात शेडशाळ गावचे सरपंच सुनील सपकाळ व बाळू मानकापुरे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना तातडीनं अन्य रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान दुसऱ्या कारमधून प्रवास करणारे दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक हे या अपघातात किरकोळ जखमी झाले. त्यांनाही तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघाताचा भीषण आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या शिताफीनं जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. या अपघातामुळे नृसिंहवाडी मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. आमच्या प्रतिनिधींसह पाहत रहा CK24 न्यूज.